आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। ईव्हीएम मशीनच्या बंदोबस्तामध्ये कुचराई केल्याप्रकरणी सातारा येथील 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात आलेले आहे। आणखी 4 पोलिसांची निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांनी दिली असून आमचे प्रतिनिधी अजित जगताप यांनी याबाबत घेतलेला आढावा आपण पाहतात। उद्या मंगळवार दिनांक 4 जून रोजी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शासकीय गोदाम या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा या तिन्ही यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या मतमोजणी केंद्राला छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येकाने आपापले कर्तव्य बजावलेच पाहिजे, यासाठी सक्त सूचना केलेल्या आहे। ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्या गोदामामध्ये जबाबदारी व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सातारा शहर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश उमाप व महिला पोलीस उपनिरीक्षक KB मस्के यांना निलंबित केलेले आहे। एवढंच नव्हे तर अधिक चौकशी करून पोलीस यंत्रणेने जे काही 4 कर्मचारी कामात कुचराई करत आहेत त्यांच्यावरती निलंबनाची टांगती तलवार आलेली आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत, 16 उमेदवार आहेत, त्यापैकी 2 बलाढ्य उमेदवार असल्यामुळे कोणत्याही स्वरूपात कामात कुचराई होऊ नये याची दक्षता घेण्यात आलेली आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर मिरवणुकीस परवानगी नाकारली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे वादविवाद होऊ नये म्हणून सातारा शहर व इतर उमेदवारांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। पत्रकार अजित जगतापसह